नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमासंदर्भातली। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमावरती आज पावसाचं सावट आहे। नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर वाढल्यास कार्यक्रमावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। आयोजकांवरती हवामानावरती सध्या लक्ष ठेवून आहेत, मात्र या संदर्भामध्ये तयारी सुद्धा आता सुरू झालेली आहे। अपेक्षित गर्दीवरती आता पावसाचा फटका बसण्याची सुद्धा शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते। त्यामुळे आज उद्धव ठाकरे नागपुरात आहेत आणि नागपुरामध्ये सध्या राजकीय वातावरण थोडंसं तापल्यात जमा आहे, कारण राम रक्षा पठण या कार्यक्रमाचं आयोजन उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आज नागपूरमध्ये पावसाची सुद्धा शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला जिथे कार्यक्रम होणार आहे तिथे रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आयोजकांना सुद्धा आता हा कार्यक्रम कसा पार पाडायचा याबद्दल मोठं आव्हान असणार आहे। मात्र आयोजकांकडून हवामानावरती लक्ष ठेवून आहे, त्यामुळे पर्यायी व्यवस्था सुद्धा आता तिथे करायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी नागपुरात येतील आणि या रामरक्षा पठण कार्यक्रमाला अखेर सुरुवात करतील। तर दुसरीकडे सुद्धा विरोधकांकडून उद्धव ठाकरेंच्या या रामरक्षा आंदोलनाला सुद्धा आता प्रत्युत्तर देता येत आहे। नवनीत राणांकडून सुद्धा आता आंदोलन करण्यात येणार आहे। ठाकरेंना रामावर पावतील का असा सुद्धा सवाल आता विरोधक विचारू लागले। त्यामुळे एकंदरीतच आता नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहे। तेजस, आपण बघतोय की एकीकडे नागपुरामध्ये उद्धव ठाकरेंनी आज या रामरक्षा पठण आंदोलनाची हाक दिलेली आहे। सध्या पावसाचं सुद्धा सावट या आंदोलनावरती आहे। नेमकं काय घडते नागपुरात सध्या, तिथलं हवामान कसं आहे? नक्कीच बघितलं असेल तर थोड्या वेळातच जे आहे उद्धव ठाकरे रेडिसन व्ह्यू हॉटेलमधनं जे आहे ते रामनगरच्या राम मंदिरात येणार आहेत। याच ठिकाणची आपण दृश्य जे आहे ते पाहू शकतो की संपूर्ण कार्यकर्ते जे आहे ते याला हळूहळू सुरुवात झालेली आहे। याच ऐतिहासिक मंदिरात जे आहे ते रामरक्षा पठण होणार आणि एकूणच जर बघितलं असेल तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण सुद्धा आणि पावसाचे सुद्धा जे आहे ते नागपुरात जे आहे ते सकाळपासून सावट आहे। या ठिकाणी बघितलं असेल तर संपूर्ण ज्या मंदिरात रामरक्षा पठण होणार आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण फुलाचे जे आहेत ते संपूर्ण इथे सजावट केलेली आहेत, भगवे पताका जे आहेत ते लावलेले आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत आणि संपूर्ण आपल्या नेत्याची जी आहे ते वाट बघत आहेत। रामरक्षा पठण झाल्यानंतर जे आहेत उद्धव ठाकरे सभेला जे आहे ते संबोधन करणार। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाणा कोणावर असणार आहे? ज्या पद्धतीने बघितलं असेल सोनम वांचूक आज ज्यांना उपोषणा स्थळावरून ज्या दिल्ली पोलिसांनी त्यांनी उचललं, अनेक असे विषय आहेत, त्या विषयाला घेऊन जे आहेत ते उद्धव ठाकरेची तोप जे आहे ते धडकणार आहे। आणि विदर्भातला एका अर्थानं दुसरा टप्पा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम पिच आणि होम पिचवर जे आहेत एका अर्थानं याच ठिकाणी जे आहेत उद्धव ठाकरे भाषण देणार आहेत। त्यामुळे सर्वांचे लक्ष जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे असणार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षातील नेते जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अंबादास दानवे असतील किंवा स्थानिक जे नेते आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एकूणच जे आहेत ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। पावसाचे सावट आहेत, त्यामुळे एकूणच जे बघितलं असेल तर संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि उद्धव ठाकरे काय एका अर्थानं बोलतात, राजकीय काय एका अर्थानं भाषण देतात याकडे संपूर्ण एका अर्थानं राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तेजस, तुझ्या मागे काही कार्यकर्ते सुद्धा आता यायला तिथे सुरुवात झालेले, काही कार्यकर्त्यांशी तुला बोलता येईल का? आपण बघू शकता की अनेक इथे कार्यकर्ते आहेत। कार्यकर्त्यांसोबत सुद्धा आपण संवाद साधूया। महिलांची संख्या इथं खूप जास्त आहेत, महिलांसोबत सुद्धा आपण संवाद साधण्याच्या एका अर्थानं प्रयत्न करूया। काही महिला कार्यकर्ते आहेत, कुठनं आलेल्या आहेत आणि काय सांगाल? आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब येऊन राहिले आहेत, त्यानिमित्ताने आम्ही इथे उपस्थित आहोत आणि आमचा पाठिंबा शिवसेनेला भरपूर आहे। कुठनं आलेले आहेत आपण? आम्ही नागपूरचेच। काय सांगाल आज दुसऱ्या टप्प्यात जे आहे ते नागपूरला उपराजधानीत जे आहे ते रामरक्षा पठण होणार आहे? या अगोदर मुंबईत होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम पिच आहे आणि होम पिचवर जे आहेत ते उद्धव ठाकरे जे आहेत आज एका अर्थानं बॅटिंग करणार का असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच। काय म्हणजे नागपूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? नागपूरकर म्हणून आणि संघाचं मेन ऑफिस जे आहे ते नागपूरला असल्यामुळे आम्ही इथे मोठ्या आरतीचा म्हणजे रामरक्षाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे। पहिला टप्पा तसा मुंबईला झाला आणि हे उपराजधानी म्हणून नागपूरला आणि संघाचं एक ऑफिस म्हणून इथे जे लोकांची श्रद्धा आहे रामावरती त्याच्यासाठी आम्ही इथे हे घेतलेलं आहे आमच्या उद्धव साहेब। आपण बघू शकता की कार्यकर्त्या भजन मंडळींचे सुद्धा इथे महिला जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जे आहेत ते भजन एका अर्थानं संगीत सुरू होतं, त्यानंतर जे आहे ते रामरक्षा पठण सुद्धा होणार आहेत। अनेक महिला कार्यकर्ता आलेले आहेत। आपण बघू शकता
शकतात की या ठिकाणी ज्या संपूर्ण सजावट इथे झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाची वाट एका अर्थानं संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळत आहे. नक्कीच. धन्यवाद तेजस, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आता उद्धव ठाकरेंचं हे रामरक्षा आंदोलन कशा पद्धतीनं यशस्वी होत आहे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.